व अंगणवाडी तोतरफेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला शिवजयंती महोत्सव आणि लहान मुलांचे खरं तर असणारे सांस्कृतिक कार्यक्रम याला उपस्थित आपण सर्वच ग्रामस्थ या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी केलं ते आपले सन्मित्र आणि पंचायत समितीचे सदस्य गटनेते जयसिंगांना, उपस्थित या कार्यक्रमाला पिंपवडे गावच्या आद्य नागरिक मेघताई, उपस्थित राष्ट्रवादीच्या तालुक्याच्या अध्यक्ष सुप्रियाताई, पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताई वाघ, ग्रामपंचायतच्या सदस्य असणाऱ्या काकडेताई, स्नेहाताई, कल्पनाताई, नूतनताई आणि उपस्थित रंजन भाऊ, अभिजित भाऊ, पिके अण्णा, पंकज भाऊ, गणपत दादा, उपस्थित जालिंदर भाऊ, गणेश भाऊ आणि सर्वच उपस्थित मान्यवर, उपस्थित आहे सर्वच समोर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. खरं तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुंदर पद्धतीने आपल्या कार्यक्रमाचं खरं तर नियोजन आहे आणि यायला थोडा उशीर झाल्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. शाळा असेल त्यातले मुख्याध्यापक, सर्व शिक्षक अतिशय सुंदर काम खरं तर आम्ही मागे येऊन भेट दिलेली आहे. चांगलं काम खरं तर आपलं आहे आणि एक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संपन्न होत असलेला असा हा कार्यक्रम, याला उपस्थित सर्वच पालक, सर्व माता भगिनी खरं तर दरवर्षी अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आपण संपन्न करत असतो आणि दरवर्षीच खरं तर आम्हाला येण्याचा योग येत असतो. अभिभव यावेळेस थोडासा योग वेगळा आहे, परंतु हरकत नाही. शाळेसाठी आणि जे काही खरं तर आपल्याला शाळेसाठी जी लागणारी गरज आहे आणि आपलं काम अतिशय चांगलं आहे, ती मला कधीही सांगा, मी आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यात आता सरपंच इथं आहे म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही आणि याच्या आधी कधी मला वाटतं आली नाही. दादा असतील, ताई असतील, यांचं कायमच आपल्याला सहकार्य लाभलं. आता त्यात माझी थोडीशी भरा राहील आणि ती तुम्ही नक्कीच काय असेल ती माझ्याकडून करून घ्या ही आपल्याला विनंती करतो. आजच्या शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर लहान मुलांना त्यांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. थांबतो, जास्त वेळ घेणार नाही कारण लहान मुलांचा कार्यक्रम आहे, उगाच आपण बोलत बसायचं आणि वेळ घालवायचं. त्यापेक्षा एक कार्यक्रम बघून पुढे जाता येईल. पुढे अजून बरेच कार्यक्रम आहेत. तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की जे काय खरं तर काम असेल आपण नक्की सांगा. शाळेच्या दृष्टीने जे काय खरं आणि आपण सर वडगाव आणि काल आम्ही शाळेत गेलो ते जरा बघा, अतिशय सुंदर शाळा म्हणजे आपलं कामही चांगलंय. तिथं थोडासा लोकांचा सहभाग जास्त आहे. आपणही खरं तर त्या पद्धतीने ते बघा. त्यांनी म्हणजे इंग्लिश मिडियमला नाही अशी सोय वर्गफलांमध्ये फी लावणार आहे ते मुलांसाठी आणि अजून बराच उपक्रम आहे बघण्याजोगं आहे. खरं तर गेलं तर बघा, त्यातून तुम्हाला काय करता येईल मला सांगा नक्की. आम्ही सरपंच आहे, सर्व तिथं सुप्रियाताई आहे, संगीताई आणि सर्व सदस्य पण आहेत. सर्वांची मदत आपल्याला नक्की होईल आणि खरं तर शाळा चांगली होणं, मुलं चांगले घडणं हेच खरं तर दृष्टीने भारताच्या दृष्टीने योग्य राहील. बाकी म्हणजे कार्यक्रम होत असतात, बाकीच्या गोष्टी होत राहतील, परंतु शाळा ही म्हणजे आपण प्रथम क्रमांकाने आपण त्यामध्ये खरं तर सहभाग घ्या. आता जयसिंग यांनी काहीतरी आपल्याला बक्षीस जाहीर केलंय, त्यांच्याबरोबर मी आहे, काय लागलं तर नक्कीच मी मदत करेन कारण आता वेळ खूप झालाय. मुलांना खरं तर कार्यक्रम सादर करायला हवा. एवढं म्हणून थांबतो. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करून आज आपल्या तोतरपेठ प्राथमिक शाळेच्या व्यासपीठावर ज्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले ते या शाळेचे गुणवंत शिक्षक टेकवडे सर आणि गांगोटे सर, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन संपूर्ण कमिटी आणि अध्यक्ष पिंपवंडी गावचे आदर्श सरपंच मेघाताई काकडे, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रियाताई लेंडे, ग्रामपंचायत सदस्य तोत्रेताई, आमचे मित्र अभिजित तोत्रे, माझ्या समोर आलेले या विभागाचे विभाग प्रमुख जालिंदर गाडगे, गणेशजी पोटे, या ठिकाणी समोर बसलेले सर्व आदरणीय माता भगिनी आणि गुणवंत विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थी आजचा दिवस हा आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या दृष्टीने अतिशय वेगळा दिवस आहे. त्याचं कारण आहे की आजच्या दिवशी शिवजयंतीचा दिवस ज्या राजाने आपल्याला हिंदू म्हणून आज आपण ज्या अभिमानाने भारत या ठिकाणी उभे आहोत त्या राजांची शिवजयंती आहे. म्हणून एकदा सर्वांनी
आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आज या ठिकाणी या लहान लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी जे कष्ट घेतले, या लहान मुलांना घडवण्यासाठी गेले 4, 8, 10 दिवस मेहनत घेतली. या शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षक आणि शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करीत असताना या ठिकाणी मी प्रथमतः आमच्या ज्या माता भगिनी आहे त्यांना एक विनंती करेन की आपली ही जे विद्यार्थी घडत असतात यांच्यावरती संस्कार करण्याचं काम आपण सर्वजण करत असता. त्याचबरोबर शिक्षक सुद्धा त्यांच्या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट प्रकारे त्यांना घडवत असतात. परंतु आपणास एक विनंती आहे की हे युग मोबाईलचं युग आहे. आपण या लहान मुलांना जर मोबाईल पासून जास्तीत जास्त लांब ठेवलं तर उद्या येणाऱ्या काळामध्ये काही डोळ्याचे आजार असतील, हार्टचे आजार असतील आणि नको त्या गोष्टींपासून तर होणारा त्रास टाळण्यासाठी या लहान लहान मुलांना शक्यतो आपणास विनंती करेन की मोबाईल पासून शक्यतो लांब ठेवा. या ठिकाणी मी आधीचं काही बोलणार नाही, परंतु आपण सर्वांनी गेल्या 15-20 दिवस महिनाभरापूर्वी आम्हाला मतदान रूपी जे आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादातून या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा काकडे असतील आणि मी जयसिंग पोटे आपणास या ठिकाणी आश्वासित करतो, येणाऱ्या 5 वर्षासाठी या शाळेच्या परिसरासाठी जे 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 काही करता येईल ते प्रामाणिकपणे 100% या ठिकाणी केलं जाईल ही या ठिकाणी ग्वाही देतो. आणि तोतरपेठवासियांना सांगतो का जो आपला मध्यंतरी जो रस्ता बाकी राहिलाय तो सुद्धा लवकरच मार्गी लावण्यात येईल हेच या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य जयसिंग अण्णा पोटे असतील, आमच्या सुप्रियाताई असतील, ग्रामपंचायत सदस्य नूतनताई असतील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंजन भाऊ असतील आणि सर्वच उपस्थित आदरणीय सर्वच मान्यवर आणि खरं तर आज हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आपण करत आहोत अशा उत्साहामध्ये आज उपस्थित असतील माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी आणि आज तोतरपेठमध्ये खरं तर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, आमच्या सर्व माता भगिनी असतील आणि सर्वच पालक वृंद. खरं तर आज शालेय समितीचे व्यवस्थापनाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळी आणि शाळेचे मुख्याध्यापक असतील, शाळेचे सहकारी असतील. खरं तर आज हा दादांच्या हस्ते खरं त्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होतं. तसं नियोजित देखील ठरलेलं होतं, परंतु अधिवेशनाच्या पूर्वनियोजित तयारीमुळं दादांना आज इथे उपस्थित राहता आलं नाही. त्याबद्दल मी आपली प्रथमतः दिलगिरी व्यक्त करते, कारण की नेहमीच दादांची प्रतीक्षा आपल्या तोतरपेठला असते आणि खरं तर ती आजपर्यंत पूर्ण झाली नाही, परंतु नक्कीच दादा आपल्या सर्वांना नक्कीच भेटीला येतील. खरं तर आज हा स्नेह संमेलन आणि एक चांगल्या प्रकारचा कलाकार मुलांमध्ये असलेला हा उत्साह खूप छान प्रकारे मी या कार्यक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना खरं तर कार्यक्रमाला जास्तीचा उशीर झाला आहे. मंगेशांना देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. मी व्यासपीठावर उपस्थित सर्वांच्या वतीने या बालचिमुंना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करते आणि छान कार्यक्रम करा, जोरात कार्यक्रम करा, जेणेकरून आपला हा उत्स्फूर्त सहभाग आणि नेहमीच मला शाळेचं कौतुक राहिलेलं आहे. आमच्या नूतनताई असतील, नितीन भाऊ असतील, पाठपुराव्याने शालेय समितीला नेहमीच एक चांगल्या प्रकारचा उत्साह आणि आताच खरं तर सरांची कल्पना CCTV असतील आणि शाळेसाठी असणारं सर्व साहित्य असतील खरं तर आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करत असतो. अशीच अपेक्षा नेहमी आमच्या पूर्ण करू हीच आपल्याला आश्वासन देते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद.